नमस्कार, मी स्वरा. तर आज आपण झटपट होणारा आणि चवीला एकदम मस्त असा अंडा मसाला करणार आहोत. तर हा अंडा मसाला आपण अंडी न उकडता, कोणतीही ग्रेव्ही न वापरता झटपट असा करणार आहोत. आता आपण गॅसवर भांडे ठेवून घ्यायचं आहे. भांडे घेताना ते पसरट घ्यायचं आहे किंवा पॅन वगैरे घेतलं तरी चालेल किंवा पसरट कढई असेल तरी चालेल, जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित होईल. आपण अगोदर भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल एक पळीभर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जिरे जिरे छान भाजल्यानंतर कढीपत्ता आणि त्यामध्ये एक उभी कट करून घेतलेली मिरची टाकून घ्यायची आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. ती छान भाजून झाल्यानंतर भरपूर असा बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा एकदम लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील भरपूर असा घालायचा आहे. एक 2-3 टोमॅटो आपण ह्यामध्ये घालायचे आहेत. टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, एक 1.5 चमचा गरम मसाला, इथे मी 3 चमचे लाल तिखट टाकून घेत आहे. हे कांदा लसूण लाल तिखट आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाकून घ्या. आता हे देखील आपण फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 वाटी पाणी टाकून घेणार आहे. पाणी फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पाणी कशासाठी? तर पाणी टाकल्यामुळे जेव्हा आपण अंडी फोडून टाकतो, तेव्हा ती भाजी थोडीशी रसरशीत होते. जर आपण पाणी न टाकता डायरेक्ट अंडी फोडली, तर भाजी एकदम सुकी होणार. यासाठी जर सुकी हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. पण थोडीशी थिकथिकीत हवी असेल, तर आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मसाल्याला एक 5 मिनिटासाठी वाफ देऊन घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मसाले एकदम छान असे फोडणीमध्ये भाजल्यामुळे मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता आपण यामध्ये अंडी फोडून घालूया. अंडी आपण घालताना थोडं अंतर ठेवून घालायचे आहेत. इथं आपण अंडी उकडलेली न घेता डायरेक्ट अंडी फोडणीमध्ये फोडून घालणार आहोत आणि ती व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला ती व्यवस्थित अंतर ठेवून घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून प्रत्येक अंडं व्यवस्थित शिजेल आणि ते व्यवस्थित आपल्याला काढता येईल. आणि त्यासाठी आपण पसरट कढई किंवा पसरट पॅन वापरायचा आहे. आता इथे मी 4ही अंडी फोडून घेतलेली आहेत. आता आपण त्याच्यावर थोडंसं मीठ भरभरून घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून अंड्यांना छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. इथं आपण मस्त अशी वाफ देऊन घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी अंडी शिजून आलेली आहेत. आता ही अंडी व्यवस्थित शिजल्यामुळे आणि आपण ठराविक असं अंतर ठेवल्यामुळे ती प्रत्येक अंडं आपल्याला व्यवस्थित असं उचलता येतं. आता ही आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असं शिजवून घेऊया. दुसऱ्या बाजूने आपण एक 2 मिनिटासाठी फक्त हे शिजवून घ्यायचं आहे. आपण फोडणीमध्ये पाणी घालून घेतल्यामुळे भाजी थोडी थिकथिकीत झाली आहे आणि अशी भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाताना छान लागते. एकदम चविष्ट आणि एकदम अप्रतिम ही भाजी होते. तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही रेसिपी कोणत्या पद्धतीने करता, त्याचबरोबर मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.